राम राम मंडळी, माऊली टूर्स अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात जात आहोत. हे समोर पाहतोय ते संत ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी मंदिर. समोर बघतोय तो कळस. आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात दर्शन बारी जी लागलेली आहे दर्शनासाठी. चला तर आपण मंदिराच्या परिसरामध्ये जात आहोत. आपण आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात आलेलो आहे. आपण समोर स्क्रीनमध्ये बघू शकतो संत ज्ञानेश्वर महाराजांचं समाधीचं लाईव्ह दर्शन. गर्दी जास्त असल्यामुळे आपल्याला दर्शनाला जायचं नाही आहे मध्ये. हा संत ज्ञानेश्वर महाराज यांचा बाहेर पिंपळाचं झाड. आपण बघू शकतो हा समोरची बाजू आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांची. आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे. आपण समोर बघतोय ते संत ज्ञानेश्वर महाराज यांचं समाधी. भजनाचा कार्यक्रम चाललेला होता मंदिराच्या आतमध्ये. समोर आपण जो बघतोय तिथं संत ज्ञानेश्वर महाराज यांनी समाधी घेतलेली आहे. खूप गर्दी असल्यामुळं मी मंदिराच्या आतमध्ये गेलेलो नव्हतो. आपण मंदिराचा कळस बघू शकतो. पुरातन दगडी बांधकाम आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराचं. मंदिराच्या आपण बाहेर आलेलो आहे. हे बघा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपूरला जाती. दरवर्षीप्रमाणे जाती ही ती पालखी आहे. पावले चालती पंढरीचे वाट. आपण पाहू शकतो समोर पालखी तुम्हाला दाखवतोय. पण दरवर्षी पंढरीच्या वारीला जाणारी ही पालखी आहे. हे सगळं साहित्य इथं ठेवलेलं राहतं. तुम्हाला हे समोर आलेले संत तुकाराम महाराज यांच्या पादुका आलेल्या होत्या ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीला. आपण दर्शन घेऊ शकतो. हे बघा हे समोर संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पादुका आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीला आलेल्या होत्या. आपण दर्शन घेऊन बाहेर निघालो. त्यानंतर हे बघा हे समोर पादुका मंदिराच्या परिसरातच होतं. सुंदर असं मंदिर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचं. एकदा नक्की देवाच्या आळंदीला या. तुम्हाला सुंदर असं मंदिर बघायला भेटेल. संपूर्ण दगडी बांधकाम आहे मंदिराचे. आपण मंदिर परिसरात जात आहोत. मंदिराच्या आतमध्येच आहोत आपण दर्शन बारीकडे जाताना. हा बघा संत ज्ञानेश्वर महाराज कळसाचं काम चालू आहे. पालखी पंढरपूरकडे निघायच्या टायमाला हाच कळस हालत असतो दरवर्षीप्रमाणे. हे मंदिराच्या आतमध्ये जाणारी बारी. सॉरी मंदिराचं दर्शन करून बाहेर निघत आहे. सुंदर असं संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बघायला भेटलं तुम्हाला देवाच्या आळंदी येथे. हा समोर जो बघतोय हा मंदिराचा कळस होता. बघा हे संपूर्ण समाधी दर्शन बारी आहे.